नमस्कार, कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाइम सांगितलं दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि मी साडी घालून रेडी झालेली आहे. आता तुम्ही म्हणसाल ताई कुठं निघाली? तर मी जात आहे माहेरी, म्हणजे काकाच्या घरी आज कार्यक्रम आहे. होम केलेले आहे त्याने आणि सकाळीच पूजा वगैरे झालेली आहे, पण मला जाणं झालं नाही. आपली घरची कामं अशी असतात ना, घरातनं बाहेर निघणं इतकं कठीण झालेलं आहे की वेळेत नाही पोहोचले मी. तर फायनली आता जाते. पाहुणे पण आलेले होते, मी शेअर केलेलं नाही आहे, म्हणजे यांचे मामा मामी परत मुलगा सून सगळेजण आलेले होते. त्यांची पूर्ण फॅमिली धोंडे जेवण करण्यासाठी ते माहेरी गेलेले होते, म्हणजे सूनबाईच्या माहेरी गेलेले होते. आणि मी आहे मेन रस्त्यात, त्यामुळे ना येणारे जाणारे पाहुणे सगळे मला भेटूनच जातात. जसं की मंदिर वगैरे असतं ना रस्त्यामध्ये, तर मंदिरात दर्शन करायला जातात ना, तसा प्रकार आहे. रस्त्यामध्ये घर असलं ना तर येणारे जाणारे पाहुणे भेटल्याशिवाय जात नाहीयेत. तर सगळेजण आलेले होते, तर सगळ्यांसाठी चहा नाश्ता झाला. आणि सकाळी ना मी 12 वाजेपर्यंत आज झोपलेली होते, म्हणजे मी सकाळी 9 वाजता बेड धरली आणि 12 वाजेपर्यंत सोडलेली नाही. पाहुणे घरी आल्यानंतर झोपलेले आहे आणि तोपर्यंत खूप सारी कामं राहिलेली होती. फक्त स्वयंपाक केलेला होता, म्हणजे सकाळपासूनच आज तब्येत बिघडलेली आहे. काल आणि आज 2 दिवस खूपच मला त्रास झालेला आहे पित्ताचा. तुम्ही म्हणत होता ताई लिंबूची पानं, म्हणजे कडुलिंबाची पानं काय ती चुरा करून ठेव, म्हणजे ती पानं वाळवूनच चुरा करायची ना, म्हणजे तुम्ही म्हणत होता त्याची पूड खात जा दररोज तो. तर ठीक आहे ताईनो, मी ते पण करून बघते, म्हणजे आयुर्वेदिक ही खूप असरदार असतं. तसं तर मी टॅबलेट वगैरे घेत नाहीये. टॅबलेट घेतल्यानं असं म्हणतात की ते कंट्रोल तरी होतं त्रास होणं, पण नंतर खूप प्रॉब्लेम होतात. ऑपरेशनच करावं लागतं, पित्ताचा इतका त्रास होतो. म्हणून टॅबलेट घेत नाहीये मी. जास्त त्रास होत असला तर झोपते निवांत, कारण मला इतका त्रास होतो की कुणाला बोलावंच वाटत नाही. इतकं डोकं माझं दुखतं, मळमळायला लागतं, खूप त्रास होतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे पित्त असतात आणि खूप जणांना हा प्रॉब्लेम असेल असं मला वाटतं. म्हणजे बघावं ते म्हणत असतात पित्ताचा त्रास असल्यामुळे चहा घेत नाही, हे घेत नाही, ते घेत नाही, पथपाणी सगळ्यांचं सुरू असतं. पण मी मात्र एक अशी आहे ना, पथ करत नाही, त्यामुळे मला वाटतं जास्त त्रास होतो. तर असो, इकडं मी रेडी झालेले, अगोदरच रेडी होऊन इकडे चपात्या बनवत आहे. आता तुम्ही म्हणसाल तर चपात्या कशासाठी बनवत आहे, तर दिनेश जेवण करायला घरी येणार आहे. तो कॉलेजला गेलेला आहे, आज एक्झाम आहे दिनेशचे. तर थोड्या वेळात येईल, म्हणजे फोन लावलेला होता पण फोन उचलत नाहीये तो. आणि तोपर्यंत पतिदेवी आलेले आहेत, म्हणत आहेत चल जाऊया, तुझं आवरलं की नाही, तुझं आवरतच नाही. म्हणजे यांना फोन मी तेव्हाच केलेला होता जेव्हा मी साडी वगैरे घातलेली होती, पण त्यानंतर मी चपात्या करायला येऊन थांबले ना, म्हणून थोडासा मला लेट झालेला आहे. तर इकडे सगळ्या चपात्या करून मी झाकून ठेवलेल्या आहेत. किचनही आवरून घेतलं, रेडी झालेत. म्हणजे बायकांची कामं अशीच असतात ना, छोटी मोठी सगळे आवरून सगळ्यांचं बघायचं असतं. असं नाही की स्वतःच बघा आणि निघा. सगळ्यांचंच, कोण उपाशी आहे, कोण जेवण केलेलं आहे, काय घरची कामं आहेत छोटी मोठी, काय बाहेर आहे, काय आतमध्ये आहे, सगळंच बघायचं असतं, सगळ्यांचंच आवरायचं असतं. त्या नादामध्ये आपण वेळेत कुठेही पोहोचू शकत नाही, कारण सगळ्यांचं आवरायचं असतं. तर इकडे बघू शकता आमचे छोटे राजकुमार आलेले आहेत. ऊन खूप आहे ना, खूप असं उन्हाळ्याचं जसं ऊन असतं ना, तसं एकदम कडक भयानक ऊन आहे. तर दिनेशने हेल्मेट नेलेला नाही. आल्यानंतर पप्पाने त्याची क्लास घेतली की हेल्मेट का नाही नेलं, फक्त ती पट्टी जी आहे ना ती चेहऱ्याला गुंडाळतो, म्हणत आहे त्यानं ऊन लागत नाहीये. पण हेल्मेट असलेलं ठीक असतं, सुरक्षा असते, पण ऐकत नाहीत. मुलांना हेल्मेट घालायला आवडत नाही, हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. दिनेशचे पप्पा चांगलीच क्लास घेत आहेत की आता बिना हेल्मेटचं कधी जायचं नाही, बाईकवरती सुरू आहे त्यांचं. तर ठीक आहे म्हणत आहे दिनेश, आता जाणार नाही पप्पा, कारण आता शेवटचा पेपर होता, आता जायचंच लागणार नाही मला, असं कसं सुरू आहे त्याचं. तर असं सगळे रेडी होऊन इकडे आता मी आयर तर काढून घेतलेला आहे, म्हणजे काकांना कपडे, काकूंना साडी वगैरे मी पूर्ण आयर घेतलेला आहे. तर चला जाऊया, लेट झालेला आहे. तेच म्हणत आहेत मला बोलून किती वेळ झाला, म्हणजे येऊन मी 15 मिनिट झालेला आहे, आणखी तुझं आवरलेलं नाही आहे, तुझं हे राहतं ते राहतं, छोट्या छोट्या गोष्टी सगळं आवरल्यानंतर फोन करायचं ना सुरू आहे. पण काय करणार, नाविलाज आहे, सगळं आवरायचं असतं आपल्याला, तेव्हाच कुठं घरातनं निघायला भेटतं. तर फायनली आम्ही कारमध्ये बसलेलो आहोत आणि गावाकडे जायला निघालेलो आहोत. आणि आभाळ आलेला आहे. ऊन तरी आतापर्यंत खूप भयानक होतं, पण नंतर पावसानं असं इतका धिंगाणा, इतका गोंधळ पावसाचा झाला ना, जसं आम्ही घरी पोहोचलो ना, जोरदार पावसानं सुरुवात केली. इथं जे टेंट मारलेलं टेंट पण राहत नव्हतं, इतकी भयानक हवा त्याच्यामध्ये, आणि पाऊस पण तसंच भयानक, खूप मोठे थेंब होते. बघू शकता इकडं, मला वाटत होतं की गारा पडतात मी, काय इतकं जोरदार पाऊस होता ना, खूप भीती वाटायला लागलेली होती. आणि हवा इतकी भयानक की पत्र पण हापटायला लागलेले होते आणि टेंट तरी पूर्ण उडूनच गेलेलं होतं. म्हणजे अगोदर तर हवेनं असं फडकत होते जसं की झेंडा फडकतो, एकदम पतंगासारखं उडत होतं. नंतर पूर्णच उडून गेलं होतं आणि खाली पडलेलं होतं.
तर आतमध्ये इकडे पूजा झालेली, होमची पूजा झालेली बघू शकता. पण लाईट गेलेली आहे, पूर्ण अंधार आहे घरामध्ये, त्यामुळे तितकं व्यवस्थित दिसत नाही आहे. पण खूप छान अशी पूजा केलेली आहे बघू शकता इकडे. फक्त मला पूजेला येणं झालेलं नाही आहे, घरातली कामं अशी होती. तरी ते सगळेजण बोलत बसलेले आहेत आणि काका आणि काका बसलेले आहेत, पण काकूबाई तिकडं म्हणजे जेवणाचं जे कार्यक्रम आहे ते तिकडच्या रूममध्ये म्हणजे पलीकडे ठेवलेला आहे. कारण इकडे कसं आहे ना, पाऊस आल्यामुळे असा गोंधळ होणार होता, अगोदरच माहिती होतं, कारण एकतर पावसाळा सुरू आहे ना, म्हणून तिकडं ठेवलेला आहे जेवणाचा कार्यक्रम. म्हणजे खूप नाहीतरी गोंधळ झाला असता. आणि ज्याची भीती होती तेच झालेलं आहे. म्हणजे भयानक असं पाऊस, हवा आणि टेंट पण उडून गेलं आणि सगळ्यांना खूप भीती पण वाटत होती. असं वाटत होतं सगळं घरच उडून जाईल की काय, आम्ही पण उडून जाणार, इतकं भयानक वातावरण झालेलं होतं. तर सगळे पाहुणे, आता पाऊस थोडंसं शांत झालेला आहे, तर सगळे पाहुणे आलेले आहेत इकडं. म्हणजे पाहुणे इकडे तिकडे येण्यावर आहेत, म्हणजे येरझाऱ्या सुरू आहेत सगळ्यांच्या. काकू पण आता आलेल्या आहेत. आता काकाला आणि काकूला आहेर करायचं आहे अगोदर, मग त्यानंतर आम्ही जेवण करायला जाऊया. म्हणजे पलीकडे शेजाऱ्यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, कारण इथं तितका स्पेस पण नाहीये आणि बाहेर आहे अंगणामध्ये सगळं. पण पावसानं खूप गोंधळ घातला ना, जमलंही नसतं आणि तिकडे ठेवलं हेच ठीक झालेलं आहे. तिकडं अगोदर आहेर करत आहोत, तर इकडे सगळ्यांनी आहेर, जे पाहुणे आता आलेले आमच्या बरोबर त्यांनी आता आहेर आणलेला आहे. तर दिनेश पप्पाच आहेर करत आहे तिकडं. म्हणजे सकाळपासूनच पाहुणे येण्यावर आहे, जेवण खाणं झाल्यानंतर परत काही जण गेलेले आहेत, आम्हालाच यायला थोडासा लेट झालेला आहे. इकडे जे थांबलेली आहे ती माझी बहीण आहे, म्हणजे लक्ष्मी, ती पण आत्ताच आलेली आहे. ती आणि तिची सासूबाई आलेली आहे. तिकडे गीता थांबलेली आहे, पूजा गीताच्या मुलीला झोपत आहे. म्हणजे कुणाचं काही सगळ्यांचा आपापला गोंधळ सुरू आहे इकडं. आणि हे आहेर करत आहेत. म्हणजे आतापर्यंत आम्ही निवांत बसलो, म्हणजे अर्धा तास तरी पाऊस पडलेला आहे, जोरदार थांबलेला नव्हता. तोपर्यंत निवांतच बसलो आम्ही. काय करणार, ना विलाज होता, पावसाच्या पुढं काय चालणार आहे ना आपलं. खूप घाबरून गेलेले होते सगळेजण, असं वाटत होतं पूर्ण घरच उडून जाणार की काय, खूप भीती वाटत होते. इकडं फायनली आहेर केलेला आहे आणि जे पाहुणे आता आलेले ते पण आहेर घेऊन आलेले ना, तर ते पण आहेर दिनेश पप्पाच करत आहेत. कारण आता एक व्यक्ती आहेर सगळ्या थांबलं की मग सगळे आणून देतात. आणि काकूला मी इकडे साडी नेसवत आहे. तर इकडे साडी मी खोललेली आहे, हळदी कुंकू लावून काकूला मी साडी नेसवलेली आहे. काकू तेच म्हणत आहेत की आता सगळेजण जेवण करा, कारण वातावरण आता थोडंसं ठीक झालेलं आहे. कारण भीती बसलेली आहे, परत पाऊस आला तरी मग खूप गोंधळ होणार आहे. तर जेवण करा अगोदर आणि मग निवांत आपण बोलत बसूया. तिकडे काकूची ओटी भरलेली आहे, साडी नेसून ओटी भरलेली आहे मी. तर आहेर झालेला आहे. आता जे बाकीचे पाहुणे आहेर आणलेले ना, ते येत आहेत, आहेर करत आहेत, सुरू आहे सगळ्यांचं. आणि प्रशांतला पण इकडे आहेर आणलेला आहे. तर प्रशांत तिकडेच आहे, जेवायला वगैरे वाढत आहे सगळ्यांना. तर त्याला पण बोलवलेलं आहे. प्रशांत आणि श्रद्धा या दोघांना त्यांच्या आत्याबाईनं आहेर आणलेला आहे, ते पण करायचं आहे. तर काका काकूला आहेर करून झालेला आहे. तर प्रशांतला बसवलेला आहे आहेर करण्यासाठी आणि त्याला पण आहेर करत आहेत. तर चालू आहे इकडे आहेर वगैरे करण्याचं काम. आता आम्ही जेवण करायला जाऊ. तेच म्हणत आहे यांना की आपण जेवण करूया. आणि बाहेर ना खूप सारा पसारा मी टाकलेला आहे आणि पाऊस तरी खूप जोरदार आलेला आहे. दिनेश आहे घरी, पण तो पण गॅसला जाणार होता जेवण करून, त्याला जेवायलाही वाढलेलं नाही म्हणून. आणि इकडे यायला लेट होत होता, फक्त चपात्या करून ठेवल्या गरमागरम आणि सांगून आलेली की तू जेवण वगैरे कर. पण मुलं व्यवस्थित जेवण करत नाहीयेत. आता बघूया गेल्यानंतर काय काय केलेलं आहे तो. तर झालेलं आहे सगळं. आता आम्ही जेवण करू आणि थोड्या वेळात जायला निघणार आहोत. तसं तर गीता काकू सगळे म्हणत आहेत थोड्या वेळाने जा, थोड्या वेळाने जा, सुरू आहे त्यांचं. पण नाही निघायचं आहे. आणि आई पण आणखीन जेवण करायला आलेली नाही आहे. एक वेळा येऊन गेलेली आहे, पण जेवण करायला माझा वेट करत होती आई. म्हणत होती जेवण मी पण केलेलं नाही, तुझाच वेट करते, तू लेट केलेला आहे येण्यासाठी. तर हो, मला थोडासा लेट झालेला आहे. तर आई आणि मामाची मुलगी आलेली आहे. तर सगळेजण आम्ही जेवण करू आता. इकडे मला पण काकून आहेर केलेलं आहे बघू शकता. मी नको म्हणत होते, पण नाही तसं जाऊ नये बाई ना, म्हणून इकडे आहेर मला पण केलेला आहे. तर झालेले आहेर वगैरे करणं. आता चला जेवण करूया. तर आलेलो तिकडं म्हणजे पलीकडच्या रूममध्ये आणि सगळी जेवणाची व्यवस्था केलेली आहे ना, तर इकडेच आम्ही आलेलो आहोत आणि सगळेजण जेवण करायला बसलो. तर पोटभर सगळ्यांचं जेवण झालं. थोड्या वेळ आईपाशी बसले. मी आजीकडे गेलेली होते, आजीचं तब्येत ठीक राहत नाही ना, आवाज पण व्यवस्थित येत नाही. तर थोड्या वेळ मी आजीपाशी बसलेली होते. नंतर आईकडून मी घरी आम्ही परत आलो. आल्यानंतर पतिदेवांना खूप घाई गडबड होती, तर खूप घाई गडबडीने ते गॅरेजला गेले. आणि दिनेशशी जेवण करून बसलेला होता. तर आंबे ठेवलेले होते, काही गावरान आंबे होते. तर दिनेशला अगोदरच सांगितलेलं होतं की खाऊन घे, पण खाल्लेला नाही. तर आता आंबे खायला दिले त्याला.
थोडा वेळ बोलत बसले, म्हणजे लवकरच आलेली होती. आता ही संध्याकाळची वेळ आहे. चेंज वगैरे मी करून घेतलं आणि हे तेल जे आहे ना थोडंसं जास्तच ठेवलेलं होतं कढईमध्ये, म्हणजे धोंडे तळलेले होते मी. तर आता ते तेल थोडंसं कमी करून घेतलं आणि चिवडा बनवायचा. उद्या दिनेश जाणार आहे परत पुण्याला, तर दिनेशला पॅक करून देण्यासाठी चिवडा बनवणार आहे. उद्या नणंदबाईकडे जायचं आहे, तर उद्या मी काय काय करणार, दिनेशचं आवरून द्यायचं आहे आणि चिवडा वगैरे करायला थोडासा वेळही लागतो, म्हणून म्हणलं आजच बनवूया. थोडासा लेट झालेला आहे, आणखी मला स्वयंपाक करायचा आहे. धोंडे वगैरे मी बनवलेले, तर तेच दिनेशनं खाऊन घेतले आणि आता सगळ्यांसाठी चिवडा करत आहे. तसं तर आज रविवार आहे, यांचा उपवासाचा दिवस, तर यांच्यासाठी काहीतरी नाश्त्यामध्ये बनवते, बाकींच्यासाठी वरण भात हेच बनणार आहे आता. तर इकडे दिनेशला म्हणलं पाणी काढ, कॅनमध्ये पाणी संपलेलं होतं आणि बॉटल्या पण भर. आता गरमी इतकी होत आहे ना की परत उन्हाळा चालू झाल्यासारखं वाटत आहे. पावसाळ्यात पण अशी गरमी की थंड पाणी कितीही भरून ठेवा, पाणी पाणी होत आहे. पाणीच प्यायचं फक्त, अन्न कमी खायचं असं झालेलं आहे. तर असं इकडं मी शेंगदाणे अगोदर तळत ठेवलेले आहेत, बघू शकता. कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, 1 ते 2 चमचे. शेंगदाणे छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि डाळवं पण एका प्लेटात मी काढून घेतलेला आहे. चिवडा थोडासा जास्त बनणार आहे, म्हणजे अर्धा किलोची 2 पॉकेट आणलेली, तर पूर्ण चिवडा मी बनवणार आहे. दिनेशला पॅक करून द्यायचा आहे परत घरी खाण्यासाठी, म्हणजे असंच मी अधूनमधून बनवत नाहीये. मुलं घरी असल्यानंतरच आपल्याला बनवायची इच्छा होते ना. मनात चलत असते की दीपक आहे, दिनेश आहे, 2 जण खातील हा विचार असतो, पण मुलं नसल्यामुळे ना काहीच करायची इच्छा होत नाहीये माझी. काहीतरी बनवून ठेवायचं ते पण मन होत नाहीये. जे दररोजचा स्वयंपाक आहे तेच बनवा आणि जेवण करा सुरू असतं. तर असं इकडे शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत, छान तळेत. आता तोपर्यंत मी मसाले काढून घेतले आणि दिनेशने येते वेळेस ना इकडे पेड्याचा पुडा आणलेला आहे आणि फ्रुटी घेऊन आलेला आहे पिण्यासाठी, ही माझी फेवरेट आहे. तर ते पण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, काल काही पिण्यात आलेलं नाही, आज काढलेलं आहे तेव्हा आहे. आणि धना पावडर पण म्हणजे मसाला डब्यातलं संपलेलं आहे, तर ते काढून घेतलं आणि बघू शकता डब्बा रिकामा झालेला आहे इकडे. तर मी धना पावडर काय आणत नाही मार्केटून, धने मागवते आणि पावडर मी घरी बनवते. खूप दिवस चालतं आणि छान पण बनतं, एकदम मार्केट सारखंच बनतं. तर बघूया आता धने आणायला लावणार आहे, तर पावडर संपलेलं आहे. हे असेल तेवढं मसाला डब्यात मी काढलेला आहे आणि इकडे शेंगदाणे पण छान कडक होईपर्यंत तळून घेतले. आणि इकडे मसाल्यामध्ये काय काय काढलेलं आहे, तर इकडे 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर काढलेली आहे, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा सुहाना मसाला, 1 चमचा घरकुल मसाला काढलेला आहे आणि 1 चमचा साखर काढलेली, चवीपुरतं मीठ काढलेलं आहे. तर हे सगळं काढून मी इकडे प्लेटात काढून ठेवलं. मसाले अगोदरच काढायचे आहेत, नंतर काढायला गेलं तर इकडे फोडणी करपायला लागते आणि मसाले मेजरमेंट पण समजत नाही घाई गडबडीमध्ये, म्हणून मसाले मी अगोदरच काढत आहे. आणि इकडे शेंगदाणे पण छान कडक होईपर्यंत तळून घेतलेले आहेत मी, म्हणजे चिवड्यामध्ये जे शेंगदाणे असतात ना, चिवडा म्हणजे शेंगदाणा खाल्ला ना चिवडा खाल्ल्यासारखा वाटतो, म्हणून शेंगदाणे थोडेसे जास्त असले पाहिजे आणि एकदम छान कडक तळलेले शेंगदाणे असते ना, चिवड्याला टेस्ट छान येतो. इकडे सगळे मसाले काढून ठेवले प्लेटामध्ये आणि डाळ तळत ठेवलेला आहे. डाळू पण छान कडक होईपर्यंत मी तळून घेतली, तसं तरी भाजलेलंच असताना जास्त वेळ लागत नाही. तर डाळ इकडे मी तळून घेतलेला आहे. आता या साठीमध्ये काढून घेऊया. खूप सारा लसूण सोलून घेतला आणि आज कढीपत्ता किंवा पुदिना किंवा कोथिंबीर काहीही नाहीये, सगळं संपलेलं आहे. आणि कढीपत्ता आहे घरच्या पाठीमागं, तर आता अंधार पडलेला आहे म्हणून मी तोडेल नाही, झाडचा अंधारात तोडत नाही ना, म्हणून म्हणलं आता हे सगळं बिना ह्याचंच करूया. म्हणजे कढीपत्ता असला तर टेस्ट छान होतो चिवड्याला, पण आता काय करणार, नाविलाज आहे. एक तर मी घरी नव्हते आणि कोण आणून ठेवणार आहे. इकडे धोंडे तळून ठेवलेत बघू शकता. आणि दिनेशला यावेळेस ना कॅटल घेऊन जायचं, हे जे इलेक्ट्रॉनिक कॅटल आहे ना ते सोबत न्यायचं त्याला, म्हणजे म्हणत आहे मम्मी वेळेत जेवण खाणं भेटत नाहीये, म्हणून याची अवस्था असं झालेली आहे. गरम पाणी पितो सकाळी, गरम पाणी पण तिथे भेटत नाहीये, म्हणून कॅटल घेऊन जाते. या कॅटलमध्ये नूडल्स बनतात, गरम पाणी किंवा काही बनवायचे छोटी मोठी वस्तू वगैरे ते बनते. दूध गरम होतं, चहा वगैरे काही, मग तसं तर दिनेश चहा घेत नाही, पण नूडल्स वगैरे बनवण्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठीक आहे. तर कॅटल काढून आताच ठेवत आहे, कारण सकाळी होणार नाही घाई गडबड. एक तर दिवसभर गॅरेजमध्ये असणार आहे उद्या, कारण आम्ही दोघंही ताईकडे जाणार आहोत, म्हणून उद्या दिनेश खूप बिझी राहणार आहे, सगळं आवरून घ्यायला वेळ नसणार आहे, म्हणून इकडे सगळं आताच आवरून ठेवत आहे. तर इकडे डाळ आणि शेंगदाणे सगळं मी तळून घेतलेलं आहे छान. आणि कढईमध्ये परत मी 2 ते 4 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, ते छान तडतडल्यानंतर खूप सारा लसूण टाकलेला आहे, गॅस कमी केलेला आहे बघू शकता. आणि लसूण छान सोनेरी आकारावरती तळून घ्यायचं, एकदम असं गोल्डन ब्राऊन करायचं नाहीये, बघू शकता. इकडे हलकासा कच्चेपणा गेला, छान लसूण कडक व्हायला लागले की यामध्ये मी सगळे सुखे मसाले टाकलेले आहेत. तेल थोडंसं कमी वाटत होतं आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे, छान परतून घेतलं. मसाला मस्त भाजलेला आहे. नंतर जे तळलेले शेंगदाणे डाळ होतं ते मी फोडणीमध्येच टाकलेलं आहे, परतून घेऊया.
आणि ही फोडणी आपल्याला चिवडा टाकायची आहे. तर मुरमुरे मी आणखीन काढलेले नाही आहेत. फोडणी अगोदरच तयार झाली. तर आता पटकन मुरमुरे काढून घेऊया मोठ्या टोपल्यामध्ये आणि छान मिक्स करायचं आहे. म्हणजे जितकं जमेल तितकं मोठं भांडं घ्यायचं आहे. भांडं घ्या किंवा टोपलं घ्या. तर दिनेश इकडे सगळं स्वच्छ करून पुसून घेते. म्हणजे खूप दिवस झाले मी ठेवलं ना, ठेवल्या हे झालेलं आहे आणि यामध्ये हे सगळं स्टीम करण्याचंही दिलेलं आहे. तर दिनेशला म्हणलं ते सगळं म्हणजे ते नेऊन काय करणार आहे, सगळं काढून ठेवत आहे. फक्त कॅटल घेऊन जात आहे तो सगळं पॅक करून, कारण आता इथून लांबला प्रवास आहे ना, पुण्याला जायचं आहे. तर ते फुटू नये कारण त्याचं ग्लासचं आहे टोपण वगैरे, म्हणून छान व्यवस्थित पॅक करून घेऊन जात आहे. तर इकडे बघू शकता फोडणी छान तयार झालेली आहे. छान वास येत आहे आणि मुरमुरे पण मी मोठ्या टोपल्यात काढले आणि फोडणी यामध्ये मिक्स केलेली आहे, म्हणजे टाकलेली आहे. छान मिक्स करून घेऊया. जसं एक एक मुरमुऱ्याला छान हा मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करूया. अगोदर तर हे खूप गरम होतं म्हणून मी चमच्याने मिक्स केलं, नंतर हाताने मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर एकदम मस्त असा चिवडा बनून तयार झालेला आहे. इतका छान टेस्टी झालेला आहे ना, तर पोट भरेल पण मन भरणार नाही असं वाटेल, खातच राहू इतका छान झालेला आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.